येतोय, पहिलाच बॉल खुरप्या जातीचा टाकलेला होता. फलंदाजाला अक्षरशः बांधून ठेवलेलं होतं. धावसंख्या झाली ती 1 आणि स्ट्राईकला आहेत ते मनीष विश्वकर्मा. काल त्याला बरं नव्हतं, आज कडक होऊन आलाय. रेडबुल बिडबुल पिऊन आलाय वाटते, आज गरम होऊन आलाय. आत्ता सूप पिलाय त्याने आश्रयामधून. आणि बघू शकता काय झालंय पंच, मुसुंड्या बॉल होता, म्हणजे यॉर्कर टाकलेला बॉल होता. पंच काय ओ हो, टिप्पा पडलाय का नाही बघत आहे पंच. डीजे वाजवा जरा गाणी. आंबा डीजे. धावसंख्या झाली ती 2 चेंडू 1. स्ट्राईकला तो मनीष विश्वकर्मा आणि गोलंदाज सर्वेश. आणि पंच बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला आणि गंभीरनी पाखं काढलेली आहेत. आणि वाईट. धावसंख्या झाली ती 2. चांगलासा टप्पा टाकलेला होता, म्हणजेच खुरप्या जातीचा बॉल होता. आणि जर डोमा टाईप बॉल टाकला तर म्हणजे समजायचं चौका. डोमा टाईप म्हणजे शॉर्ट पिच. आणि स्ट्राईकला ते मनीष विश्वकर्मा. धावसंख्या झाली ती 5. 5 चेंडू 5 धावा. चांगलासा गोलंदाज सर्वेश खतरनाक अशी गोलंदाजी करतात. अक्षरशः फलंदाजाला बांधून ठेवलेला आहे. मला तर वाटते 21 कांड्याचा भगत करून आलेला आहे जवाहरला जाऊन हा बॉलर. फलंदाजाला बाहुबलीसारखा फलंदाजावर बांधून ठेवलेला आहे प्लेयर्स संघाच्या. आणि धावसंख्या झाली 5. आणि गोली शॉट. आणि सिद्धू मला वाटते मोखाड्याला गेलेला, त्यांनी 42 कांड्याचा भगत केलेला, डायरेक्ट चौका मारलेला आहे. आणि कृपया कॉमेंट्रीसाठी मृदुल महर यांनी यायचं आहे जरा, मला आमची मॅच आहे म्हणून. नेक्स्ट मॅचला येतो. यस, धन्यवाद. मनीष घरात आमच्या सोबतीनं होते. पुन्हा एकदा आलेल्या मायबाप प्रेक्षकांचं, खेळाडूंचा, संपूर्णतः मंचावर असलेल्या मान्यवर आपलं हृदयाच्या अंतकरणापासून आज संपूर्णतः गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा ग्रामस्थ व मनवेलपाडा प्रीमियर लीग आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मागच्या दिशेने 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 10 धावा धाफकावर. सिद्धू पुन्हा एकदा फायर आहे. कालचा दिवस ज्या प्रकारची सुरुवात खऱ्या अर्थानं VPL वसे विरार प्रीमियर लीग, त्यानंतर आगाशी बिग बॅश लीग, आणि ती सातत्य, ते कन्सिस्टंट आतापर्यंत सिद्धांत वारंगचा आपण पाहतोय. दुसरीकडे मनीष विश्वकर्मा आहे. दोन खेळाडूंमध्ये ती प्रचंड मोठी क्षमता आहे, परंतु त्या 2 खेळाडूंना रोखण्यासाठी हेमंत घडिगावकर आहे. धावचीची संधी तितका वेगाने आल्या नसल्या कारणानं आता ती सिंगल धाव पुन्हा एकदा धाफकामध्ये भर पडत असताना पहिल्या 3 चेंडूंचा खेळ. 3 धावा धाफकावर. पहिलं षटक 9 धावा धाफकावर होत्या. आता हेमंत घडिगावकर आहे. आणि त्या कॅल्क्युलेशनचं क्रिकेट, त्या रणनीतीचं क्रिकेट आतापर्यंत हे 2 खेळाडू मैदानामध्ये खऱ्या अर्थानं अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो ही क्रिकेटची रणनीती आहे. आणि त्या रणनीतीचा आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ या 2 खेळाडूंचा आतापर्यंत मैदानात आपण पाहतोय. पहिल्या 4 मध्ये 4 येत असताना सांघिक धाफकावर आतापर्यंत 13 आहेत. खोलवा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेनं. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल धाव धाफकामध्ये भर पडत असताना कालच्या दिवसामध्ये प्रभावित करणारा खेळ अनेकांचा राहिला. त्यातीलच तेजस असेल, तेजसचा देखील खेळ प्लेयर्स संघाकडून तितक्यात चांगला राहिला होता, परंतु कालच्या अनुपस्थितीत आज पुन्हा एकदा उपस्थित आहे मनीष विश्वकर्मा. काल थोडासा बिझी होता, परंतु आज मैदानामध्ये आल्या त्या धावा आता धाफकावर यायला सुरू झाल्यात. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 15 धावा धाफकावर.
Yes, सिद्धेश वारंग यांचे प्रशिक्षक अर्थातच मंगेश भाऊ दावरुंग आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत असेल. वेलकम सर. आपण मंचावर येऊन आसन असावा. मागच्या दिशेनं पुन्हा एकदा स्वतःच्या फलोत्तरमध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न. वेलकम सर. गुरुदत्त क्रिकेटला व संपूर्णतः मनवेलपाडा ग्रामस्थांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा आपण वळतोय. पहिल्या चेंडूवर चांगल्यारीत्या तो स्वतःच्या फलोत्तरमध्ये घेण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला काय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जातोय चेंडू. पहिला गडी मनीष विश्वकर्मा, ज्याला मैदान सोडावं लागतंय. येस, धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज तेजस. कालचा दिवस खऱ्या अर्थानं त्या प्रकारचा खेळ तेजसचा प्रभावित करणारा राहिला होता, परंतु ह्या वेळेला आल्या आल्या पहिल्या चेंडूवर हलक्या हातानं पुश केलाय. पुश करो खुश रहो. आणि ते संपूर्ण आता डगआउट आता खुश आहे. त्या टाळ्या वाजतायत टीम प्लेयर्स संघाच्या डगआउटमध्ये. एक मोठी स्टार का सातत्यानं आपण प्लेयर्स संघाची पाहिले. सिद्धू एक वेगळ्या लहरामध्ये आतापर्यंत बहरामध्ये आहे आणि त्या प्रकारचा खेळ आतापर्यंत तो मैदानामध्ये दाखवतोय. धाफकावर आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 4 चेंडूंचा खेळ, 18 धावा धाफकावर. येणारा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेनं काय वेगाने आला होता. हेमंत गडिगावकर, मॅगी नाम तो सुना ही होगा. चांगल्यारीत्या गॅदर. सिंगल धाव धाफकामध्ये. आता ती कंप्लीट आहे नाही आहे त्यासाठी पंचांना टेक्निकल टीमची मदत घेतली. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय, परंतु ह्या स्पर्धेचं यंदाच्या वर्षामध्ये आकर्षण अर्थातच डिसिजन नॉट आउट. धाफकामध्ये पुन्हा एकदा एकने भर पडत असताना आता 19 धावा या धाफकावर. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असेल. आतापर्यंत 19 आहेत. पहिलं षटक थोडंसं ते महागडं. 9 धावा दुसऱ्या षटकामध्ये. हेमंतच्या 6 चेंडू 6 धावा. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा तो ऑन साइडच्या दिशेनं हलक्या हाताने खेळला जातोय आणि पहिल्या 18 चेंडूंचा खेळ होत असताना 20 धावा ह्या धाफकावर आहेत. MPL अर्थातच गुरुदत्त क्रिकेटला आयोजित ही स्पर्धा आज दिवस तिसरा आणि आता सुपर 16 मध्ये अर्थातच टॉप 16चे सामने सुरू आणि त्यातीलच हा पहिला सामना. आतापर्यंत तो प्रचंड प्रवास, आतापर्यंत तो त्या प्रकारचा खेळ राहिलाय, परंतु येथून जर का आपल्याला टॉप 8 मध्ये यायचं असेल, ही मानाची ही अभिमानाची ट्रॉफी आपल्या नावी करायची असेल, तर येथून थोडासा एक्स्ट्रा प्रयत्न करावा लागेल. आणि तो प्रयत्न करण्यासाठी आता त्या प्रकारे तो खेळ दाखवणं मैदानात गरजेचं आहे. आणि सिद्धांत वारंग पुन्हा एकदा आक्रमण, हल्ला, येतोय चेंडू सीमारेखा पार, चौकार. येस, धन्यवाद डीजे. तेजस आहे. दुसरीकडे रोहित आहे. क्षमासवी बॅक टू बॅक दुसरा करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी करण्याच्या नादात थोडीशी घाई झाली, परंतु चांगल्यारीत्या गॅदर केलं होतं चेंडूला. 3.2 चेंडूंचा खेळ, 25 धावा आतापर्यंत धाफकावर आहेत. काय खेळ आहे मैदानामध्ये. चांगल्यारीत्या आतापर्यंत सिद्धार्थच्या बॅटला ते बॉल येत आहेत. दुसरीकडून त्या धावांना रोखण्यासाठी आता रोहित सज्ज आहे. तेजस कालचा दिवस प्रभावित करणारा त्याचा तो खेळ आपण पाहिला, परंतु यावेळेला राम गडिगावकर, 2 बंधू. रामचा तो कालचा खेळ आपण पाहिला. कालच्या दिवसामध्ये देखील अनेक खेळाडूंना तो प्रभावित करणारा खेळ राहिला. त्यामध्ये कालचा परवाचा दिवस असेल केतन मेहरचा तो खेळ, सय्यदचा खेळ, ऋतिक पागीचा तो खेळ, हेमंत गडिगावकरचा तो खेळ, राहुल पुलेकरचा तो खेळ, तेजसचा तो खेळ, सिद्धांत वारंगचा तो खेळ. परंतु आता येथून प्रयत्न जरा जास्त करावे लागणार आहेत. येथून ते जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असताना ते 2 संघ एकमेकांच्या विरोधात आहेत. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 27, आतापर्यंत 27 आहेत. अजून देखील येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 2 चेंडूमध्ये किती धावांचा मजल. पुन्हा एकदा कॉम्बिनेशन फील्ड
राम आहे, काय क्षेत्ररक्षण आहे. प्रभावित करणारा खेळ, नव्या रूपाला आलेला नवीन हंगामातील ती दुसरी स्पर्धा आज आपल्या भेटीला येते. परंतु 9 स्टार संघाचा सातत्यानं म्हटलं जातं ना की कागदीपत्रे तुम्ही कितीही मोठे खेळाडू स्ट्रॉंग असले तरी तुम्हाला मैदानात तुमचा खेळ दाखवणं तो तितकाच गरजेचा असतोय. शेवट आणि पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सिंगल कंप्लीट आणि सिंगलवर आता समाधान मानावं लागतं. दुसरीच्या प्रयत्नात आता गडी बाद पहिल्या 24 चेंडूंचा खेळ 29 धावा धाफकावर आहेत. आता येणारे 24 मध्ये 30 धावांचं आव्हान धाफकावर आहे. तुर्ताच आपण येतोय 2 असे संघ, एकीकडे दोघांच्या पाठी गुरुदत्ताचा आशीर्वाद आहे, एकीकडे नवापूर नगरीतील दत्तगुरु नवापूरचा संघ आहे, दुसरे घरच्या मैदानामध्ये आता दत्तगुरु मनवेलपाडा नगरीतील तो संघ आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते तो नाणेफेकीचा कॉल होईल. दोन्ही संघाच्या कर्णधार आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत, तर विनंती असेल आपण त्वरित या. दत्तगुरु नवापूर DNCC विपक्ष गुरुदत्त क्रिकेट क्लब मनवेलपाडा. आदरणीय सन्माननीय हार्दिक पाटील साहेब, पाटील फार्म हाऊसचे मालक आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉप 16 मधील दुसरा सामना. पाटील साहेबांना मी विनंती करतो आपण या. नवापूर संघ आपला कर्णधार पाठवा मित्रांनो. DNCC नवापूर, दत्तगुरु क्रिकेट क्लब नवापूर. येस हितेश येतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते तो नाणेफेकीचा कॉल. गुरुदत्ताचा कॉल आहे आणि MPL आलाय, म्हणजे टॉस जिंकलाय. थँक्यू हार्दिक, आपल्याला विनंती आपण स्थानापन्न व्हा. मनीष, टॉस जिंकला, काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करणार. राऊंड ऑफ 16 मध्ये आलेल्या आहेत आणि समोर दत्तगुरु नवापूर आहे. म्हणजे तुम्ही गुरुदत्ताचे भक्त असेल तर हे सुद्धा दत्तगुरूंचे भक्त आहेत. तर कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल? कालच्या खेळाच्या बद्दल कसं वर्णन करशील टीमच्या खेळाचं? आता आमच्या जे प्लेयर आहेत 10चे 10 ते आम्ही 100% देणार आहात. आता गेम कसा होईल त्याच्यावरती, समोरचा संघ पण चांगलाच आहे, त्याच्या हिशोबाने आम्ही खेळणार आहोत. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. दत्तगुरु नवापूर, शेवटी जाता जाता गोड आठवणी परवाच्या दिवसामध्ये आपल्याला कालच्या दिवसामध्ये बघायला मिळाल्या. घरचा संघ तुमच्या समोर खेळणार आहे, कशा प्रकारची तयारी आहे आणि काय सांगाल, कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल? तयारी काय नाही, त्यांचा घरचा संघ आहे, त्यांना सपोर्ट जास्त असेल. आम्ही पण आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. नाणेफेकीचा कौल जिंकला गुरुदत्त मनवेलपाडा या संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केले दत्तगुरु नवापूरला. यानंतरची येणारी मॅच ती सुद्धा रफ अँड टफ असणार आहे. राऊंड ऑफ 16च्या मॅचेस अशा लागलेल्या आहेत की तिथे तुम्हाला कुणालाही थोड्या वेळासाठी सुद्धा हे मैदान सोडून जावं असं नाही वाटणार आहे. त्यामुळे चालू असलेली मॅच आणि त्यानंतर होणारी मॅच याकडे आपण जाणार आहोत. तुर्तास जाऊयात संभाषण कक्षामध्ये, ज्या ठिकाणी मृदुल मेहर सज्ज आहेत या दुसऱ्या इनिंगची दास्तान सांगण्यासाठी. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. येस, धन्यवाद सर. येणारे 24 चेंडू 30 धावांचं आव्हान धाफकावर आहे. दोन संघातील ती लढत आहे. एकीकडे प्लेयर्स आहे, दुसरीकडे 9 स्टार संघ आहे, ते यंगस्टर खेळाडू आहेत. दुसरीकडे एक मोठी स्टार कास्ट सातत्यानं आपण पाहिले ह्या मैदानामध्ये. त्या प्रकारचे खेळ कालच्या दिवसामध्ये हेमंत घडिगावकरचा त्या दोन बंधूंची जोडी, आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक बंधूंच्या जोडी पाहिल्यात आणि त्यातीलच आज वसई तालुक्याच्या अंडाराम क्रिकेटमध्ये ह्या दोन बंधूंची जोडी आहे. पहिला चेंडू ऑन साइडच्या दिशेनं सिंगल धाव, धाफकामध्ये भर पडला जातोय. प्रचंड मोठी प्रेक्षकांची गर्दी आज ह्या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामध्ये येताच आता अगदी मैदानामध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा नाहीये. क्रिकेटर होणं खरं तर हे आम्हा मुलांचं एक स्वप्न असतं, एक प्रेम असतं, परंतु ज्या वेळेला ते पूर्ण होत नाही त्यावेळेला ते आम्ही दुसऱ्यांच्या आनंदामध्ये, दुसऱ्यांचा तो खेळ पाहून त्यामध्ये आनंद घेत असतो. कधी गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर, कधी किंग कोहली, विराट कोहलीला, त्या अनेक खेळाडूंना पाहून, मग ते टेनिस क्रिकेट असेल, ते लेदर क्रिकेट असेल, ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट असेल वा अंडरआर्म क्रिकेट असेल, क्रिकेट मित्रांनो आम्हाला आवडतं. आणि ह्या खेळाचे खरं तर आम्ही संपूर्णतः आज भारतवर्ष असेल, संपूर्णतः आज आमचा वसई तालुका असेल, ह्या क्रिकेटचे खरं तर आम्ही प्रेमी आहोत. आणि हाच खेळ पाहण्यासाठी आज मनवेलपाडा नगरीमध्ये गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित
मनवेलपाडा प्रीमियर लीग सीझन 6 च्या वतीनं हा संपूर्णतः प्रेक्षक राजा वर्ग आज आलेला आहे. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ होत असताना पुन्हा एकदा ऑनसाइडच्या दिशेनं सिंगल धाव धाफकामध्ये भर पडली जाते. सिंगल धावेने पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 धावा ह्या धाफकावर येत आहेत. पहिल्या 4 मध्ये 4 येतात. 2 बंधूंची जोडी, दुसरीकडून त्यांना रोखण्यासाठी मनीष विश्वकर्मा आहे. परंतु हेमंत गडीगावकरला मॅगीला मैदानात राहणं तितकंच गरजेचं आहे. मॅगीचा त्या प्रकारचा खेळ सातत्यानं आपण पाहिलाय. त्या प्रकारचं दुसरीकडे ते कॅल्क्युलेशन क्रिकेट सिद्धांत वारंग आणि संपूर्णतः त्यांची टीम त्या प्रकारची टीम प्लॅनिंग घेऊन आज मैदानामध्ये आहे. परंतु हे 2 बंधू आतापर्यंत त्या प्रकारचं संत गतीने ती सुरुवात. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ 5 धावा धाफकावर येत असताना पुन्हा एकदा ऑफ साइडच्या दिशेनं ड्राईव्ह केला जातोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 6 धावा ह्या धाफकावर आहेत. गुरुदत्त क्रिकेटला आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग सीझन 6 क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम, संपूर्णतः आयोजक आणि त्या आयोजकांच्या माध्यमातून एक मोठी आर्थिक मदत ह्या स्पर्धेला सातत्यानं 5 वर्षाचं यंदाचं 6वं वर्ष आणि त्यांचा तितक्याच मोठा तो एक दानशूर असे अनेक व्यक्ती आणि त्यांचा देखील तो हातभार सातत्यानं लाभत असतो. त्यामध्ये आई जीवदानी कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष विनोददादा पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 50,000 रुपये, मंगेश पाटील साहेब असतील त्यांच्या माध्यमातून 35,000 रुपये, कुमार गावड साहेब असतील त्यांच्या माध्यमातून 15,000 रुपये, पंकज पाटील साहेब असतील त्यांच्या माध्यमातून 15,000 रुपये, महेश सुदाम पाटील साहेब असतील त्यांच्या माध्यमातून त्या आकर्षित करणाऱ्या सांघिक 8 ट्रॉफीज, त्यानंतर वैयक्तिक 4 ट्रॉफीज आपण पाहतोय. नगरसेविका मिनलताई मॅडम असतील त्यांच्या माध्यमातून 11,000 रुपये, आशुतोष पाटील साहेब यांच्या माध्यमातून 10,000 रुपये, दीपेश दादा पाटील, अतुल दादा पाटील यांच्या माध्यमातून हे आपण खेळतोय ते मैदान उपलब्ध करून दिलंय. त्यानंतर 10,000 रुपयाची ती आर्थिक मदत, परशुराम पाटील साहेब त्यांच्या माध्यमातून आर्थिक मदत, नरेश रामचंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून आर्थिक मदत, जगदीश घरत साहेब यांच्या माध्यमातून ते आर्थिक मदत, मुकेश नेगी साहेब यांच्या माध्यमातून आर्थिक मदत, रुपेश पाटील साहेब असतील, हार्दिक पाटील साहेब, हितेश अनंत पाटील यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर यासाठी होम थिएटर, त्यानंतर ओम साई एंटरप्राइजेस अर्थातच 9799 मितेश पाटील यांच्या माध्यमातून त्या 32 संघांना टी शर्ट्स, त्यानंतर मॅन ऑफ द मॅचची ती टी शर्ट्स आपण पाहतोय. वैभव सुरेश पाटील यांच्या माध्यमातून डीजे, संदीप यशवंत पाटील यांच्या स्मरणार्थ करण पाटील यांच्याकडून ह्या स्पर्धेसाठी बॉल. ह्या सर्वांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून संपूर्णतः आज गुरुदत्त क्रिकेट व मनवेलपाडा ग्रामस्थ आपलं सहर्ष स्वागत करते. मॅचच्या दिशेनं पुन्हा आपण आतापर्यंत शेवटचा चेंडूंचा खेळ 4 चेंडूंचे खेळ झाले. धाफकावर आतापर्यंत 9 आहेत. आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी, खेळाडूंच्या माहितीसाठी पाठी अंडापावची गाडी चालू आहे. अंडापाव, भुर्जीपाव, आमलेट पाव आपल्या नाश्त्याचा आस्वाद करू शकता स्वतःच्या पैशाने. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत धाफकावर पहिलं षटक 6, दुसरं षटक, पहिल्या 5 चेंडूमध्ये 3 धावा. ओल्ड इज गोल्ड आणि हे 24 कॅरेटचं गोल्ड आज खऱ्या अर्थानं मैदानामध्ये त्या प्रकारचं काम करतंय. शिव पटेल प्रचंड मोठा असा अनुभव आहे आणि तो अनुभव आता समोर यंगस्टर खेळाडू हेमंत गडीगावकर आहे. यावेळेला पुन्हा एकदा सिद्धांत वारंग आहे. कोणत्याही प्रकारचा फंबल नाहीये. सहज आणि सोप्यारित्या त्या चेंडूला गॅदर करत असताना पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 9 धावा धाफकावर आहेत. आता इक्वेशन मुख्य स्क्रीनवर आमचे नयन तांडेल दाखवत आहेत की येणारे आता 12 चेंडू, येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजून देखील भलं मोठं लक्ष धाफकावर आपल्याला पार करायचं आहे. येणारे 12 अजून 21 धावा या धाफकावर बनवायच्या आहेत. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, पहिल्या 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 9 धावा ह्या धाफकावर आहेत. आमचे संपूर्णतः मॅन्युअल स्कोरर, त्यामध्ये सुमित पाटील असेल, ध्रुव पाटील असेल, संपूर्णतः आमची डीबीएन टीम, आमचे साथी समालोचक भरत मोरे सर असतील, त्यानंतर आजच्या दिवसामध्ये ज्यांना आपण ऐकलं कौस्तुभ मेहर सर असतील, सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतो आज गुरुदत्त क्रिकेट क्लबच्या वतीनं, मनवेलपाडा ग्रामस्थांच्या वतीनं. आणि मॅचच्या दिशेने येणारे 12 चेंडू 12 मध्ये अजून देखील 21 धावेंची गरज ही धाफकावर आहे. टॉप 16 मध्ये जात असताना अनेक आतापर्यंत त्या प्रकारचा प्रयत्न अनेक खेळाडूंचा, अनेक संघांचा राहिलाय. परंतु आता टॉप 16 मधून टॉप 8 मध्ये येण्यासाठी ती लढत
ही पराकोटीची असणार आहे. समीर विचारे पहिला चेंडू हलक्या हातानं पुश केलाय. दोन बंधूंची ती जोडी, एकीकडे राम घडिगावकर, दुसरीकडे हेमंत घडिगावकर. ह्या दोन खेळाडूंमध्ये ती प्रचंड मोठी क्षमता आहे. कालच्या दिवसामध्ये त्या प्रकारचा तो खेळ दोन बंधूंनी दाखवला होता, परंतु आज दाखवणं तितकंच गरजेचं असेल. आज जाती धर्मांच्या भिंती बेजून माणसाला माणुसकीनं जगायला शिकवणाऱ्या ह्या क्रिकेटच्या खेळात तुम्ही आम्ही सर्वजण प्रेमात पडलोय आणि तुम्हा आम्हा सर्वांना पाचशे 2 दिवस एका धाग्यानं गुंतवून ठेवलंय. त्या स्पर्धेचं नाव आहे गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग. 11-11 मध्ये 20 धावांची अजून देखील गरज आहे. 2.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आहे. 10 धावा त्या धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा ऑनसाईडच्या दिशेने यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण. एक मोठी स्टारकास्ट सातत्याने आपण ह्या संघाकडे पाहतोय. त्यातीलच अनेक उभरते सितारे तेजसनं प्रभावित करणारा तो खेळ. अनेक बेस्ट फिल्डर म्हणून ज्यांच्याकडे सातत्याने आपण पाहतोय त्यातीलच दुर्गेश गोरे सारखा खेळाडू असेल. कालच्या दिवसामध्ये अनेक क्षेत्ररक्षक आणि त्या प्रकारचा तो खेळ दाखवला, परंतु आता रामला देखील एक्सलेट करणं गरजेचं आहे. येणारे 10 चेंडूमध्ये 2 मोठे फटके मैदानात येणं गरजेचं असेल आणि ते येणार का, त्यासाठी तो प्रयत्न आतापर्यंत चालू आहे. पुन्हा एकदा टॅपच्या साह्यानं खेळला जातोय. सिंगल धाव हे धावफलकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत धावफलकावर 12 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ हा धावफलकावर येत असताना हेमंत घडिगावकर आतापर्यंत मैदानामध्ये त्या प्रकारचा तो पेशन्स दाखवतोय, त्या प्रकारचा तो संयम आतापर्यंत मैदानात आहे, परंतु संयमाला आता ते एक्सलेट करणं गरजेचं आणि येतोय चेंडू जातोय सीमारेखा पार. हेमंतच्या बॅट मधून येतोय चौकार. घेऊ द्या की मला बी जत्रेला येऊ द्या की. यस, धन्यवाद डीजे. हेमंत घडिगावकर ह्या नावामध्ये एक वेगळी आग आहे आणि ही आग जशी मैदानात सुरू होईल त्याआधीच विझवण्याचा समोरचा संघ तो प्रयत्न करेल, कारण ह्या आगीची एखादी ठिणगी जर का पेटली तर जंगल पेटायला जसा वनवा पुरेसा असतो तसे ह्या मैदानाला आग लावायला हेमंत घडिगावकर हे नाव देखील पुरेस आहे. टॅपच्या साह्यानं आता खेळला जातोय. सिंगल धाव. पुन्हा एकदा तो पॉवर हिटिंग त्या फ्लो न मारलेला फटका, परंतु सिंगल धावेने आता धावफलकामध्ये भर पडते. धावफलकावर आतापर्यंत 17 आहेत. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 7 चेंडू अजून देखील 13 धावा ह्या धावफलकावर बनवायचे आहेत. येणारे 7 मध्ये 13 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. दुसरीकडून प्रचंड मोठा असा अनुभव असणारा समीर विचारे, आतापर्यंत थोडासा तो प्रेशर आहे, आतापर्यंत थोडासा तो दबाव आहे. पहिल्या 5 चेंडूमध्ये 8 धावा खर्ची पडल्या जातात. धावफलकावर आतापर्यंत 17 धावा धावफलकावर आहेत. हेमंत घडिगावकर काय खेळ मैदानामध्ये दाखवतोय. 17 धावा धावफलकावर येत असताना शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 7 मध्ये 13 धावांची गरज आहे. टॉप 16 मधील पहिला सामना आपल्या भेटीला येतोय आणि पहिला सामना ज्या प्रकारचा रंगतोय, अगदी रोमांच, थरार, पदालित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ युद्ध हे सर्व काही या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आज वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेटला खऱ्या अर्थानं सुखाचे दिवस आले आणि त्याचं मूळ कारण आपण पाहायला गेलं तर हा माठ आज मैदानामध्ये आपण पाहतो. अर्थातच ज्या प्रकारचं हे आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचं एक वेगळं सर्व काही प्रेमात पाडणारं आणि हे येणारे ते 4 दिवस खऱ्या अर्थानं मनवेलपाडा नगरीमध्ये एक ते क्रिकेटमय वातावरण आहे. ह्याच क्रिकेटने खरं तर तुम्हा सर्वांना एक वेड लावून ठेवलंय. म्हटलं जातं ना, कोणाला प्रेमाची नशा तर कोणाला दारूची नशा, परंतु मित्रांनो आम्ही क्रिकेट चाहते आहोत. आम्हाला फक्त आणि फक्त बॅट आणि बॉलची नशा आहे. कोणाला पदाचा गर्व, कोणाला श्रीमंतीचा गर्व असतो, परंतु आम्हा क्रिकेट चाहत्यांना फक्त आणि फक्त त्या घरातील ट्रॉफींचा गर्व. आणि हीच ती स्पर्धा आता कोण खाऊन जाणार भाव ह्यासाठी ती लढत आपण पाहतोय. येणारे 6 चेंडू 12 धाव्यांची गरज. अजून देखील धावफलकावर आहे. 30 धाव्यांचं लक्ष आहे. आता दुसरीकडे सिद्धांत वारंग आहे, सिद्धू आहे, एकीकडे राम घडिगावकर आहे. 2 बंधू आतापर्यंत त्या पेशन्सनं तो खेळ आतापर्यंत मैदानामध्ये दाखवला जातोय ऑफसाईडच्या दिशेनं.
आता पुन्हा एकदा सिंगल धाव धाफाकामध्ये येत असताना आता येणारे 5 मध्ये 11 धावांची गरज आहे. 5 चेंडू 11 धावांची गरज. उंच तगडा ताकदवान सिद्धू एकीकडे आपण पाहतोय, दुसरीकडे हेमंत घडीगावकर आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ती लढत, अशी ती भिडत आहे. दोन खेळाडू, प्रचंड मोठा अनुभव आहे आणि यावेळेला पुन्हा एकदा दोन खेळाडूंना भेदून येतोय चेंडू. सीमा रिकवर, चौकार. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. चला वेळेकडे देखील लक्ष द्या मित्रांनो. यस, धन्यवाद डीजे. आता येणारे 4 मध्ये 7 धावांची गरज है. जिंदगी खेलती भी उसी के साथ है. जो खिलाड़ी बेहतरीन होता है, दर्द सबके एक है मगर हौसले सबके अलग अलग होते हैं. कोई हताश होकर बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. आणि तो संघर्ष आतापर्यंत हेमंतचा तो मैदानात आपण पाहिलाय. 4 मध्ये 7 धावांची गरज. पुन्हा एकदा यावेळेला तेजस होता, अगदी चांगल्यारीत्या चेंडूला गॅदर. आता हे करणं गरजेचं आहे. आता दुसरीकडे टाळ्या वाजतात, परंतु प्रेक्षक राजा म्हणतोय यावेळेला अजून एखादा चौकार आला तर मॅच मध्ये ती रंगत येणार आहे. एखादा चौकार आता प्रेक्षक राजा संघ संपूर्णता पाहतोय, दुसरीकडून संपूर्णता 9 स्टारचा संघ तो पाहतोय आणि हेमंत घडीगावकरचा तो 1 मॅन आर्मी हा शो देखील आतापर्यंत प्रेक्षकांना पाहिलाय. टॉप 16 मधील ती लढत ज्या प्रकारची आतापर्यंत आहे, अगदी बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ती लढत आहे. 9 स्टार विपक्ष प्लेयर्सचा तो संघ येणारे 3 चेंडू मध्ये 7 धावांची गरज धाफकावर आहे. सिद्धांत वारंग विपक्ष हेमंत घडीगावकर. दोन खेळाडूंच्या त्या खांद्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ची जर्सी आहे, परंतु कोण कोणावर भारी पडणार ह्यावर आता नजर दिली जाते. येणारे 3 चेंडू 7 धावांची गरज. एखादा चौकार, दुसरीकडे प्लेयर्स म्हणतो एखादा निर्धाव चेंडू येऊ दे. पुन्हा एकदा तो प्रयत्न आहे, जातोय चेंडू सीमा रेखापार. काय खेळ मैदानामध्ये. एस डीजे येस, धन्यवाद डीजे. चला वेळेवर लक्ष द्या टीम प्लेयर्स संघ. आदरणीय सन्माननीय ऍडव्होकेट दीपेश पाटील साहेब, आपलं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणापासून साहेब सहर्ष स्वागत, वेलकम. मॅचच्या दिशेने येणारे 2 चेंडू 3 धावांची गरज. 2 चेंडू 3 धावांची गरज आहे. आतापर्यंत हेमंत आणि हेमंत मैदानामध्ये ज्या प्रकारचा खेळ दाखवलाय, परंतु सिद्धूकडे आता ती सुवर्ण संधी आहे. 30 धावांचा पाठलाग आहे. आतापर्यंत प्लेयर्स संघाने ज्या प्रकारचा तो खेळ मैदानामध्ये कालच्या दिवसामध्ये दाखवलाय, तो पुन्हा एकदा आठवावा लागणार आहे. परंतु हेमंत ज्या प्रकारचा खेळ करतोय, पुन्हा एकदा ऑनसाइडच्या दिशेनं डिक्लेअर झोन मध्ये जातोय. अर्थातच का आता स्ट्राइक चेंज आहे. आता स्ट्राइक चेंज होत. आता स्ट्राइकला राम घडीगावकर आहे, परंतु आत्मविश्वासानं ते मैदानात खेळावं लागेल. आत्मविश्वासानं ते मैदानात खेळणं तितक्याच गरजेचं आहे. टाइमवर लक्ष द्या मित्रांनो. 1 चेंडू 2 धावांची गरज आहे. प्रेक्षकांनो, टॉप 16 मधील पहिला सामना ज्या प्रकारचा रंगतोय, आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. 1 चेंडू 2 धावांची गरज. एकीकडे राम घडीगावकर ज्या प्रकारचा खेळ हेमंतने दाखवलाय, तो आता नॉन स्ट्राइक एंडलाय. 1 चेंडू 2 धावांची गरज. सामना 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 फिनिश, सामना खल्लास. 1 चेंडू 2, 30 धावांना चेस केलं. यस डीजे. Thank you, DJ.
लास्ट बॉल चौकार आणि 4 धाबा. मिस्टर करण गवळी प्लीज आपण मंचाच्या दिशेने यायचंय. करण गवळी आपल्याला विनंती, आपण मंचाच्या दिशेने या. राम ने मारलेला हा चौकार आणि हे डगआउट मध्ये सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं स्माइल, त्यांचा तो आनंद. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडूचं नाव मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच मिस्टर हेमंत गाडीगावकर. What a match and what a finish. 9 star back in his own फॉर्म म्हणतात ना, ते जुन्या फॉर्म मध्ये आलेले आहेत. वेल प्लेड मॅगी. मी विनंती करेल आदरणीय